जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि आतापर्यंत भाजपचीच मुसंडी दिसत आहे आणि त्याच पद्धतीनं प्रभाग 3 मधून उमेदवार असलेले लखन लोखंडे विजय झालेले आहेत. त्यांचे काय भावना आहेत? तुम्ही आता नगरसेवक झालाय, हे सगळा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, वैयक्तिक माझा विजय नाही. आणि जयकुमार गोरे यांचं आभार मानावं तेवढं कमी आहे ते, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला किंवा मुलाला हाताशी धरून त्यांनी इथपर्यंत आणलंय. तुम्ही प्लंबर म्हणून ओळखला जाता. प्लंबर ते नगरसेवक पदाच्या उमेदवार नगरसेवक पदापर्यंतचे काय अनुभव होता आणि कशा पद्धती वाटचाल? अनुभवता तर संघर्षाचं जीवन होतं तसं म्हणायला गेलं तर, पण सर्व तरुण पिढी वरिष्ठ माणसं आपल्या सोबत आहेत. पंच शिवाजी पंच ही पाठीशी असल्यामुळं काय अडचण आली नाही. म्हसवड नगर परिषदेची महत्वाची समजली जाणारी पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात जुनी 1857 ची स्थापना असणाऱ्या नगर परिषदेच्या नगरसेवकपदी निवड झाली. म्हसवडचं काय विजन असणार आहे आणि कशा पद्धतीने विकास असणार आहे? विकास ही चांगल्या प्रकारेच होणार, कारण भाव आले तर म्हणजे भावाचा पॅनल आलाय म्हणल्यावर काय आता वादच नाही. रस्ते गटार कोब लाईट पाणी स्वच्छता इत्यादी सर्व कामं वेगानं होतील. आता काही जणांचे निकाल समोर येत आहेत. किती भाजपच्या जागा येतील? आम्ही 21-0 ही अपेक्षा आहे आमची. किती मताधिक्यानं तुमचा विजय झालाय? 171 मतांनी माझा विजय झालेला आहे. ठीक आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.